आपण चिंच खातो पण आतली चिंचोके फेकून देतो. आपल्याला वाटतं याचा काय उपयोग आहे, पण थांबा, आज कचरा समजल्या जाणाऱ्या चिंचोक्याची पावडर विकून लोक आज लाखो रुपये कमवत आहे. राम राम भावांनो, 21 दिवस 21 बिझनेस आयडिया सिरीजच्या आयडिया 20 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशा बिझनेसवर बोलणार आहोत जो अक्षरशः 10-20 रुपयाच्या मालाला 150 रुपयामध्ये विकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बिझनेस काय आहे आणि मार्केट काय आहे, म्हणजेच व्हॉट आणि व्हाय समजून घेऊ. भावांनो, बिझनेस आहे चिंचोका पावडरचा. आता चिंचोका पावडर बनवायची म्हणल्यावर या पावडरला कोण काय करतं? अहो, याच पावडरला टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये कपड्यांना स्टार्च लावण्यासाठी सोन्याचा भाव आहे. एवढंच नाही तर तुमच्या घरात जे टोमॅटो केचप, आईस्क्रीम आणि सॉस येतात त्यात जो जाडसर म्हणजे थिकनिंग एजंट आणण्यासाठी याच पावडरचा वापर होतो. आणि एकदम आश्चर्यजनक गोष्ट बघा, ही चिंचोका पावडर मार्केटमध्ये 100 ते 150 प्रति किलोने विकली जाते. आणि चिंचोके तुम्हाला कुठे मिळतील? बघा, गावोखेड्यात चिंच गोळा करणाऱ्यांकडून किंवा मार्केटमधून अगदी 10-20 रुपये किलोने, म्हणजे 10 पटीपेक्षा जास्त नफा होईल असा बिझनेस. तर मित्रांनो, हा बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक बिझनेस आयडिया देतो, जो ह्या व्हिडिओला स्पॉन्सर करणारा ब्रँड ग्रॅज्युएट उद्योग समूह. त्यांनी जो नवीन प्रोडक्ट आणलेला आहे चाय सुक आणि इंडियाज नंबर 1 जॅगरी प्रेमिक्स, त्याची डीलरशिप अगदी मोफत मिळणार आहे. म्हणून स्क्रीनवरती नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो, तुमच्या भागामध्ये या प्रोडक्टची डीलरशिप घेऊन महिन्याला लाखो रुपये कमवण्याची संधी तुम्हाला ग्रॅज्युएट उद्योग समूह देत आहे. तर मित्रांनो, आपण येऊया आपल्या बिझनेसकडे, जो हा आपला चिंचोक्याचा पावडर बनवण्याचा बिझनेस आहे. तो कसा सुरू करायचा आणि तो बिझनेस काय आहे? बघा मित्रांनो, सुरुवात कशी करायची त्याची पहिली स्टेप आहे वेंडर शोधा. आता आपला वेंडर कोण आहे हो? जो आपल्याला चिंचोके देईल. म्हणजे काय, गावाखेड्यांमध्ये जिथे चिंचोक्यांची झाडे असतील, अरे चिंचीची झाडं, तिथं अनेक लोक चिंचा गोळा करून विकतात. त्यांच्याकडून चिंचोके डायरेक्ट घ्या. दुसरं मित्रांनो, जे एपीएमसी मार्केट आहे त्यात चिंचा विकायला येतात, जिथे तुम्हाला चिंचोके सुद्धा मिळतील. तिसरं मित्रांनो, चिंच प्रक्रिया उद्योग, जे चिंचोक्याचा कोळ म्हणजे पल्प बनवतात, त्यांच्यासाठी चिंचोके बाय प्रोडक्ट म्हणजे कचरा असतो. तुम्ही हा सगळा माल कवडी मोल भावाने गोळा करू शकतात. दुसरी स्टेप आहे मित्रांनो प्रोसेस आणि मशीन्स. आता प्रोसेस एकदम सोपी आहे. चिंचोके पहिल्यांदा भाजायचे म्हणजे रोस्ट करायचे. दुसरं, वरचं जे काळं टर्फल आहे त्याला डिव्हिलिंग करायची. त्याच्यानंतर आत पांढऱ्या भागाला दळायचं म्हणजे पल्वरायझरनी त्याला मिक्स करायचं. यासाठी तुम्हाला जे पल्वरायझर लागेल ते तुम्हाला इंडिया मार्टवरती 1 लाख रुपये ते 1.5 लाख रुपयामध्ये सहज मिळून जाईल. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी माइंडसेट आणि कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे मी तुम्हाला डिटेल सांगतो. बघा, हा बिझनेस B2C नाहीये, हा बिझनेस आहे B2B. म्हणून तुमचा कस्टमर आणि कंपनी मिल आहे. त्यामुळे तुमचा माइंडसेट 1 किलो 2 किलो विकायचा नसला पाहिजे, तर टनामध्ये माल सप्लाय करण्याचा असला पाहिजे. यासाठी पेशन्स पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे. बिझनेसमध्ये जर कन्सिस्टन्सी नसेल तर मित्रांनो, आपण बिझनेस मोठा कधीच करू शकत नाही. आता बिझनेसमध्ये कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी पहिलं म्हणजे माल गोळा करा. चिंचेचा सीझन असतो, त्या सीझन मध्ये पुढच्या 6 महिन्यात माल गोळा करून ठेवा. ही कन्सिस्टन्सी पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, कॉन्टॅक्ट करा लोकांना. रोज 5 नवीन टेक्सटाईल कंपन्यांना किंवा फूड कंपन्यांना संपर्क करा आणि ही कन्सिस्टन्सी तुम्हाला बिझनेस मोठा करण्यासाठी ऑटोमॅटिकली मदत करेल. आता बघा, कॉम्पिटिशनला कसं हरवायचं? तुम्ही म्हणाल भाऊ यात कॉम्पिटिशन असणार. अरे कॉम्पिटिशन कुठं नाही भावा, पण तू क्वालिटी ठेव. तुमची पावडर किती बारीक आहे, यात भेसळ नाही का, यावर सगळा खेळ आहे. दुसरं, लॅब रिपोर्ट. हा तुमचा ब्रह्मास्त्र आहे. तुमच्या पावडरचा एक लॅब रिपोर्ट बनवा. हा रिपोर्ट दाखवला की कस्टमरचा तुमच्यावर विश्वास पक्का होतो. तिसरं मित्रांनो, किंमत. आपला कच्चा माल 10 ते 20 रुपयाचा आहे. त्यामुळे आपण मोठ्या कॉम्प्युटरपेक्षा 5 रुपयाने जरी माल स्वस्त दिला तरी ऑर्डर आपल्यालाच मिळतील. आणि चौथं मित्रांनो, सर्व्हिस. वेळेवर माल पोहोचला पाहिजे, कारण B2B मध्ये वेळेला किंमत असते मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो, बिझनेस तुम्हाला सगळा कळाला असेल, पण काही लोक म्हणतील की सर यासाठी कस्टमर कशी शोधायचे आणि मार्केटिंग कशी करायची? मित्रांनो बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कस्टमर आहे टेक्सटाईल मिल्स, जिथे कपड्यांवर प्रक्रिया होते. जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघाल सोलापूर, इचलकरंजी, भिवंडी. त्याच्यानंतर मित्रांनो, फूड प्रोसेसिंग कंपन्या, ज्या केचप, सॉस, आईस्क्रीम, जाम बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना जाऊन भेटा. त्याच्यानंतर ग्ल्यू, डिंक बनवणाऱ्या कंपन्या. चौथा आहे फार्मा कंपन्या, गोळ्यांमध्ये बिंडर म्हणून वापरतात. त्यानंतर असं मित्रांनो, मार्केटिंग कशी करायची? इंडिया मार्टवर डोळे झाकून आज फ्री सेलर अकाउंट बनवा. B2Bच्या 90% ऑर्डर तिथूनच तुम्हाला मिळतील. त्यानंतर मित्रांनो, सॅम्पलिंग करा. तुमच्या पावडरचे 500-500 ग्रॅमचे सॅम्पल पॅकेट बनवा आणि ते त्या कंपन्यांच्या परचेस मॅनेजरला पाठवा. जर परचेस मॅनेजरला आवडलं तर तुमची ऑर्डर कन्फर्म झाली समजा. त्यानंतर मित्रांनो, डायरेक्ट व्हिजिट. तुमच्या जवळचे MIDC किंवा इंडस्ट्रीमध्ये जाऊन कंपन्यांना भेटा. तर भावांनो, विचार करा, जो चिंचोका कालपर्यंत फक्त फेकून दिला जात होता,
तो आज इंडस्ट्री चालवतोय. 10-20 रुपयाचा माल प्रोसेस करून 150 रुपयाला विकणे, यालाच तर व्हॅल्यू ऍडिशन म्हणतात. मग वाट कसली बघताय, आजच तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये जाऊन चिंचोक्याचा भाव विचारून बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण शेवटचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. तर जर तुम्हाला व्यावसायिक बनायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा #हरघरउद्योजक.